माझे डोळ्याला पूर्णपणे दिसत नव्हता म्हणजे चष्मा वापरत होतो. चष्मा काढल्यावर मला दिसत नव्हता. त्या कारणास्तव त्या यूट्यूबमध्ये डोळ्याबाबतीमध्ये जे सल्ला होता ते सल्ला मी पूर्णपणे डोक्यात घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुळशीच्या रसाचा आणि खायच्या पानाचा रसाचा वापर करून आज माझा चष्मा खाली उतरून 17 महिने दिवस झालेले आहेत. मला पूर्णपणे लिहिता वाचता सगळं काही असं वाचता येतो आणि दृष्टीला चांगले फरक पडलेला आहे आणि चष्मा उतरून ठेवलेला आहे. त्यानंतर मी यूट्यूबवर सततच राहतो साहेबांच्या. मग कानाचा प्रॉब्लेम होता मला. कानाच्या प्रॉब्लेममध्ये डॉक्टर साहेबांनी जे सल्ला दिले होते ते सल्ला दिले असताना त्या सल्ल्याचा त्या घरगुती विलाजाचा मी वापर केला. आज माझ्या कानाला स्पष्टपणे ऐकायला भेटतो आहे आणि चांगलं वाटतं आहे मला. माझं नाव हिरानंद सिद्धराम बलसुरे, राहणार अष्टाकासार. आणि एक सगळ्यांना एवढंच माझी विनंती आहे की आपण पण घरगुती तर विलाज करावं, पण डॉक्टरांचं भेट घेऊन त्यांची सल्ला घेऊन निरोगी बनावं हे माझी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट पाहिलं तर मी पुण्यामध्ये आल्यानंतर इथं कात्रज एरियामध्येच डॉक्टर साहेबांचं दुसरा म्हणजे इथं दवाखाना आहे असं कळाल्यानंतर मी आज दवाखान्यामध्ये पेशंट म्हणून न येता मला भेटण्याची इच्छा झाली म्हणून प्रत्यक्षात मी भेटायला आलो आहे. आणि डॉक्टर साहेबांना भेटून माझ्या मनाला समाधान वाटतो आहे आणि एकदम म्हणजे आज इतकं खुश आहे मी की त्यांचं मुलाखत म्हणजे भेट झाली हे मला चांगलं वाटलं. माझ्या मनाला प्रत्येकाने येऊन भेट द्यावं आणि निरोगी बनावं ही माझी विनंती आहे.